सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आजची सकाळ खूप छान झाली होती कारण मामा मामी आले होते आणि सकाळी सकाळी मामा मामीने छान मस्त असं सरप्राईज दिलं होतं आम्हाला येऊन. तर मग आज आमच्याकडे स्पेशल होतं ते म्हणजे आम्ही निघालो होतो बाहेर नाश्त्यासाठी. कारण मामा आम्हाला नाश्त्यासाठी बाहेर घेऊन चालला होता. खूप दिवसातून तो सुद्धा पुण्यात आला होता आणि बरेच दिवस झालं आमचं सुद्धा असं कुठं बाहेर जाणं झालं नव्हतं. म्हणून आम्ही निघालो होतो मिसळ खाण्यासाठी आणि आमच्या घरापासून जवळच बार्बिक मिसळ आहे. तर तिथे निघालो होतो. मस्त सगळ्यांनी आवरलं आणि आमचा मामा सोबत असेल ना, तर मग ज्या त्याच्या भाच्या आहेत त्यांची मज्जा तर काही विचारू नका. आई बाबा कुठं आहेत हे सुद्धा त्यांना माहित नसतं. इतक्या त्या मामाबरोबर म्हणजे मामाच्या लाडक्या आहेत. मस्त आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि निघालो. आता जायचं कसं हा पण प्रश्न होता कारण आम्ही होतो 6 जण आणि टू व्हीलर होती आमच्याकडे एकच. तर मग म्हटलं ठीक आहे आता रिक्षा करून जाऊया कारण एवढे जण तर काही गाडीवर बसणार नाहीत आणि हेलपाटे तर किती करणार ना म्हणून. तर हे बघा इतकं भयानक ऊन पडलंय ना काही विचारू नका आणि हे सकाळी 10:30 वाजताचं ऊन आहे. इतकं चमकत होतं. किती वाजले तेव्हा 10:30 वाजताच ऊन आहे. होय मामा 10:30च ऊन आहे 10:30च. त्याच्यानंतर ॲटो केली आणि आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. तर तिथं म्हणजे ॲटोमधनं उतरताना सुद्धा सर्वज्ञाला मामाकडेच उतरायचं होतं. तिला असं वाटलं की मामा बाबांसोबत गाडीवर आलाय म्हणजे मला सोडून जातोय की काय. एकतर ती म्हणजे जास्त अशी आठवण काढत नाही पण मामा दररोज संध्याकाळी न चुकता फोन करतो म्हणजे करतोच. पण तिचं असं असतं की मामा मामी सोबत असतील ना तर ते अजिबात मामाला सोडत नाही. मग खायला प्यायला झोपायला सगळं त्याच्याकडेच असतं. तर मस्त गेलो तिथं. एकदम मस्त आणि एक नंबर क्वालिटीची मिसळ भेटते बरं का. आता इथं मध्ये जो खड्डा दिसतोय ना त्याच्यामध्ये ते कोळसा ठेवतात आणि त्याच्यामध्ये मस्त अशी गरमागरम मिसळ मिसळ सर्व करतात. 4 प्रकारचे सॅम्पल यांच्याकडे मिळतात आणि खरंच म्हणजे एकतरी मिसळ स्पायसी नसते आणि महत्वाचं म्हणजे ऑइली नसते. त्याच्यावर कट अजिबात नसतो. पण टेस्ट मात्र एक नंबर असते. खूप सारे ऑप्शन असतात. अनलिमिटेड मिसळ होती. आता गॅस वाढल्यामुळे यांचे सुद्धा रेट वाढलेत बरं का. 120 रुपयाला होती अनलिमिटेड. आता त्यांची 132 रुपयाला अनलिमिटेड मिसळ झाली. तर पण सगळं अनलिमिटेड असतं म्हणजे तुम्ही काही घ्या. आता याच्यामध्ये पोहे येतात, फरसाण येतं, कांदा, लिंबू आणि जी बटाट्याची भाजी असते तर ती सुद्धा असते. मटकी असते उकडलेली. अगोदर दही पण द्यायचे ते पण आता ते देत नाहीयेत माहित नाही का. दह्याची वाटी स्पेशल घ्यावी लागते त्याचे 20 रुपये चार्जेस एक्स्ट्रा असतात. मस्त 4 प्रकारचे सॅम्पल त्याने आणून दिले. आम्ही मस्त सगळ्यांनी पोट भरून मिसळ खाल्ली. आणि आता जाताना रिक्षा बुक केली होती आणि गाडी उन्हात होती. गाडी इतकी भयानक तापली होती ना, म्हणून मामा म्हटला की तुम्ही दोघं गाडीवर या आणि मी जातो रिक्षामध्ये. आणि ते दोघं शिवण्या सर्वज्ञाला घेऊन गेले. तर चौकात आलो तर इथं मस्त ही आजी जांभळं विकत बसली होती. एकदम फ्रेश ताजी जांभळं होती म्हणून त्या आजीकडनं जांभळं घेतली आणि ते डोंगरची काळी मैना काहीतरी म्हटल्या त्या आपण खाऊन बघितल्यानंतर काही आवडली नाही. आम्हाला काही फार जास्त आवडत नाही. त्याच्यानंतर घरी आलो तर बाबांचं मस्त चाललं होतं जांभळं खायचं कारण तिथं काही बाबांना जास्त भूक नव्हती त्यामुळे त्यांनी काही जास्त मिसळ नाही खाल्ली आणि खरंच जांभळं खूप छान होती आणि ताजी सुद्धा होती. मामा तर मस्त फुल नाश्ता करून झोपला होता. काय खायचं बाबूला माझ्या? डश. काय आवडतं माझ्या बाबूला? डश. कोण बनवते डश? काय बनवणार आहे आई? डश. काय खायचं? काय खायचं? यो बाबा. ओ नो इतकं आवडतं डश. इतके खाणार आहेस दोन? दोन डश खाणार आहे तर? तुम्हाला कळलं का डश म्हणजे माझा बाबू काय खाणार आहे ते? काय खाणार आहे बाबू? डश. डश म्हणजे डोसा. हा अजून आम्हाला डोसा नीट बोलता येत नाही आम्ही डश म्हणतो. आई बाबूला डश दे असं बोलतो आम्ही. कसं असं बोलतो का? आम्ही आता डश खाते मला सांग. आई बनवून देते. कोण देणार तुला डोसा बनवून? काय बनवून देणार? माऊ. आई काय बनवून देते बाबूला? काय बनवून देते? भाजी. तुझं आईवर प्रेम आहे? नाही. मग कुणावर आहे? मग काय म्हणणार तू आईला? आईला काय म्हणणार तू आईला? आय लव्ह यू असं म्हणतं का बाळ माझं? पाहते की काय. मी डश खाते म्हणून. चलो बोल. बोली. हा, आता बोल. बोल की. आई काय बनवते सांगता काय बनवते आई? काय खाणार आहे बाबू आता? आई बनवून देते का? काय आवडतं माझ्या बाबूला? डश. आमची दीदी गेली बाई म्हणावं बाहेर.
डोसा चिटकला तव्याला. आता काय करायचं, असू दे बाई. इव! खूप आवडतो का बाबूला माझा डोसा? कसा खाणार बाबूडश? हात नाही लावायचा. कसं खाणार बाबूडश? भूक लागली का बाबू? भूक. हात नाही लावायचं त्याला. आई मॅगी नाही खायची, मॅगी घाण असते. मॅगीनं टम्मी दुखते बाबूची. आय लव हाय मित्तू. मी बाबू. मी बाबूची आई. ओ नो डश. कसं आहे? त्याच्यानंतर शिवण्या, मयुरी आणि मामा तिघजण गेले होते सिटीमध्ये. त्यांना थोडी शॉपिंग करायची होती म्हणून. आम्ही काही गेलो नाही, कारण सुट्टी दिवशी सिटीमध्ये जायचं म्हणजे म्हणजे चूक केल्यासारखंच आहे ते. त्याच्यामुळे शक्यतो मी तरी जास्त सिटीमध्ये जायच्या भानगडीत नाही पडत, कारण गर्दी भयानक असते. आणि सर्वज्ञाला आणि शिवण्याला घेऊन जायचं म्हणजे तर मग काही विचारू नका. छान मस्त सर्वज्ञा गॅलरीमध्ये बसून डोसा खात होती. तिला डोसा प्रचंड आवडतो आणि अगदी ती तिच्या हाताने खाते व्यवस्थित. म्हणजे मीठ वगैरे घालून केला ना तर खूप छान टेस्टी लागतो. तर ती मस्त फुकून खात होती की आई मला पोळते म्हणून. पण खाताना आई जवळ पाहिजे असते, मग ती हाताने खाते. छान मस्त तिने पोट भरून डोसा खाल्ला. आणि त्यांना मी गरम गरम बनवून देते, म्हणजे त्याचा एक खाऊन झाल्यानंतरच मी दुसरा बनवून देते. कुठे चाललंय? कोण येणार ईशान गुंडीवर? बाबा घेऊन चालले. कुठे चालले तू? आईकडे बघून म्हणे एकदा. हा, ईशान गुंडीवर जा. मी येऊ ईशान गुंडीवर. बाबा नेत नाही ना आईला. तिला चप्पल घाला. चप्पल घाल ना बाबू. तुझी चप्पल ती नाही, दीदीची आहे. उरक लवकर. सरळ 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 घाल ना. नाहीतर घाला. अगं इकडे पाहिजे ते. तसंच घालायचंय म्हणते. अच्छा हा, चल. पुरीकडे लक्ष द्या. बाय बाबू. चला आता सगळे घराबाहेर पडलेत, मी माझ्या कामाला लागते. कामं तरी कधी कुणाला चुकलेली नाहीयेत. काय करणार. इतकं दिवस पाक मावळायला जातोय बरं का, तरी सुद्धा इतकं ऊन तापतंय म्हणजे कळतच नाही हा कसला उन्हाळा आहे. भयानक गरम होते घरात, तरी अजिबात थांबू वाटत नाहीये. आता जवळजवळ 5 वाजून गेलेत तरी सुद्धा इतकं प्रचंड ऊन लागते, प्रचंड ऊन आहे. चला आता सगळे गेलेत. ते गेले ते सेवन स्टुडिओला शॉपिंगला, मेरी मामा वगैरे. आता ते येईपर्यंत माझं पटपट पटपट मी कामं वगैरे आवरून घेतात. सर्वज्ञ असली ना घरात काय पसारा करून ठेवते, काय आवरूनच नाही देत. तर ती गेले तोपर्यंत माझी सगळी कामं होऊन जातील. चला पटकन कामं आवरून घेते मस्त. चला आता सगळे गेले, मी आपलं माझ्या कामाला लागले. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला इतका स्पीड दिसतोय ना, तेवढा जर स्पीड म्हणजे नाही जर आपण काम करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं ना खरंच. पण विषय असा की किती जरी स्पीडने काम केलं ना तर काम कधीच संपणार नाहीये. मग तुम्ही 4च्या स्पीडने करा किंवा 10च्या स्पीडने करा, 2 हाताने करा नाहीतर 4 हाताने करा. घर आहे, लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर काम संपणार नाही, असं वैयक्तिक मला तरी वाटतंय. आता थोडा थोडा पसारा दिसतोय, पण दोघींनी म्हणून इतक्या घरात मग सगळ्या पसारा करून ठेवला होता. आता पसारा आवरण्यापेक्षा दुसरं काहीतरी काम केलेलं बरं वाटतं, पण जोपर्यंत पसारा आवरत नाही तोपर्यंत दुसरं काम सुद्धा करता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट ज्या त्या जागेवर उचलून ठेवावी लागते. पसारा करताना पटकन होतो पण आवरायला वेळ लागतो. आता या बाबांच्या ऑफिसची सॅक मला द्यायची होती,
पण म्हटलं जाऊ दे आता मशीनलाच मी 15-20 मिनिटाच्या टायमरवर लावून दिली. म्हटलं बघूया कशी निघते तर. आणि पहिल्यांदा सॅक मशीनला धुणार होते. त्याच्यानंतर हॉल, बेडरूम सगळं मी पूर्ण आवरून घेतलं. आता मामा मामी तर संध्याकाळी जाणार होते. त्यांना ट्रेन होती जळगावला. म्हणून मग मी सगळं तिकडचं पण आवरून घेतलं. आणि हा जो मनी प्लांट आहे ना, तर मी 1-2-3 महिन्यापूर्वी मस्त असे कट करून एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवला होता. तर खूप छान फुटला होता. आणि स्पायडरचं पण मला कुंडी चेंज करायची होती. म्हणजे त्याच्या मुळ्या जायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. कारण झाड मोठं होतं आणि कुंडी छोटी होत होती याला, म्हणून म्हटलं आता आज याचा मुहूर्त लागलाय तर पटकन करून घेऊया. खूप दिवसापासून चाललं होतं की माझं चेंज करूया, चेंज करूया. आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर तर चेंज करणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळे इतक्या घट्ट बसल्या होत्या ना की त्या निघतच नव्हत्या. आणि ही कुंडी मला अशी पण मनी प्लांटसाठी पाहिजे होती, कारण मला मनी प्लांट घरामध्ये ठेवायचंय म्हणून. आणि झाड ना खरंच खूप छान फुटले. जे सांगायचं विशेष की जी माझ्याकडे खूप झाडं आहेत, खूप म्हणता येणार नाही, पण जेवढी पाहिजे तेवढी तर आहेत. पण ती झाडं पावसाळ्यामध्ये फुटली नाहीत. ज्यानं उन्हाळ्यामध्ये खूप छान त्यांना पालवी फुटली. त्यांची ग्रोथ सुद्धा खूप छान होते. फक्त त्यांना मी पाणी वेळच्या वेळी घालते. जास्त करून कुठलं खत वगैरे अजून घातलेलं नाहीये. पण चाललंय आता माझं की नर्सरीतनं एखादी खताची बॅग आणून त्यांना पावसाळ्याच्या अगोदर खत पण द्यावा म्हणून. बघू आता, म्हणजे तेव्हा मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेनच. आता याला मी कुठलं खत वगैरे कुठल्या झाडांना अजिबात वापरलं नाही आहे. अशी त्यांची छान ग्रोथ झाली. आणि आता मनी प्लांट पण मी छोट्या कुंडीमध्ये लावून घेतला. आणि मी ना त्या दिवशी पुदिना आणला होता घरी. तर त्याच्या काड्या ना मस्त अशा मी पालं काढून घेतलं. कुठल्याच काड्यांना त्याच्या मुळ्या नव्हत्या, तरी पण म्हटलं बघूया फुटला तर फुटला म्हणून. सगळ्या काड्या मी गोळा केल्या, त्याला लब्बर लावला आणि त्या पण एका पाण्यामध्ये एक 5-7 दिवस ठेवल्या. तर त्याला सुद्धा छान मुळ्या फुटल्यात आणि बारीक पानं पण फुटायला लागलेत. म्हटलं तो पण एका कुंडीमध्ये लावून देऊया, कारण पावसाळ्यामध्ये खूप छान येतात भाज्या वगैरे. तर म्हटलं आला तर ठीक, तेवढंच आपल्या घरच्या घरी होऊन जातं ना बिर्याणीला वगैरे. कारण काय होतं, प्रत्येक वेळी विकत घ्यावा लागतो आणि मग तो जास्त दिवस टिकत पण नाही, लगेच त्याची पानं खराब होतात. आणि चटणी बनवली तर बिर्याणीसाठी वगैरे चटणी नाही वापरता येत ना, आपल्याला पुदिन्याची पानच लागतात. तर मी या कुंडीमध्ये तो लावला होता. आता येतोय का नाही, टिकतोय का नाही माहित नाही. पॉझिटिव्ह विचार करून तरी लावलाय. मी आला तरी पण पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. पण येईल असं वाटतंय, कारण याच्या अगोदर पण मी लावला होता, पण सर्वज्ञाने तो उपटून काढला. तर आता झाडं लावलेत, म्हणलं झाडांना थोडं थोडं पाणी पण देऊया. कारण उन्हामुळे माती खूप वाळली होती आणि त्याच्यातून धुरळा सुद्धा उडत होता. तर थोडं थोडं पाणी या झाडांना घालून घेतलं. आणि म्हटलं आता बाकीच्या झाडांनी काय केले, त्यांना पण पाणी देऊया, त्यांना सुद्धा तहान लागली असेल. म्हणून मी सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलं. आणि आमच्याकडे ना जे ग्रिल आहे ना बाल्कनीचं, ते बाहेरच्या साईडला म्हणजे काढायला सोसायटीमध्ये अलाउड नाहीये. म्हणजे कुंड्या त्याच्यामुळे आतच ठेवाव्या लागतात आपल्या आपल्या स्पेसमध्ये. बाहेर सोसायटीच्या जागेमध्ये काहीच करता येत नाही. त्यामुळे आमचं ग्रिल सुद्धा बरोबर भिंतीवर आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामुळे जास्त कुंड्या बसत नाहीयेत. हे जे स्टँड आहे तर ते मला मामानं बनवून दिले. त्यानं बनवून आणलं होतं साईटवरून आणि खरंच खूप छान आणि इतकं मजबूत आहे, काही विचारू नका. आणि बघताना सुद्धा एकदम रिच आणि असं युनिक वाटतंय. तर हा मनी प्लांट आहे. जवळ-जवळ माझ्याकडं 4-4.5 वर्षापासून मी हा ठेवलाय. म्हणजे मला इतका मनी प्लांट आवडतो ना, पण पाहिजे तशी ग्रोथच होत नव्हती. पण आता छान वाढलाय. त्याच्यानंतर कोरफड आहे, गुलाब आहे, स्नेक प्लांट आहे, 2-3 शोची झाडं आहेत, हा पाम ट्री आहे, तुळस आहे, परत गोकर्ण आहे, त्याच्यानंतर आपली जास्वंद आहे आणि स्पायडर, मनी प्लांट, जेवढे झाडं आपल्याकडे वास्तुशास्त्रानुसार असायला हवेत ते प्रत्येक झाड माझ्याकडे आहे. कुबेराक्षीचं सुद्धा झाड माझ्याकडे होतं. पण काही कारणास्तव ते जळून गेलं. मला ते घ्यायचंय ते एक आणि विड्याच्या पानाचं एक वेल घ्यायचंय. पण आता पाऊस पडला की मग मी ती 2 झाडं सुद्धा घेऊन येईन. त्याच्यानंतर हे पिल्लू माझं वाट बघत होतं की दीदी कधी घरी येते आणि मला दीदी पाहिजे. म्हणजे तिची झोप झाली आणि तिला असं कळलं की बाबा आता करमत नाही, आता दीदी पाहिजे. म्हणजे शिवण्याला सोडून ना ती जास्त वेळ राहत नाहीये. थोडा वेळ गेले की तिला लगेच दीदी पाहिजे असते. म्हणजे त्या भांडण पण करतात आणि सोबत पण खेळतात. त्याच्यामुळे एकमेकीला सोडून दोघी पण राहत नाहीयेत. सर्वज्ञा झोपली तर शिवण्याला करमत नाही आणि शिवण्या कुठं बाहेर गेली तर सर्वज्ञाला करमत नाही. आता तर शिवण्याची स्कूल सुरू होणार आहे. सर्वज्ञ माझं काय हाल करणार आहे माहित नाही. म्हणजे कमीत कमी दुपारपर्यंत तरी. तिचं असं असतं, अंघोळ करून आवरलं वगैरे की आई चल स्कूलमध्ये दीदीला आणायला. म्हणजे तिला अजिबात करमत नाही. आणि आता सगळ्यांच्या शाळा सुरू होत आहेत. त्याच्यामुळे बघू आता कसं होतंय. तिचं म्हणणं की मला पण आई स्कूलला जायचंय. तर ती खेळत होती, बाबा होते तिच्याकडे लक्ष द्यायला, म्हणून मी पटपट भांडी घासून घेतली
आणि हे जे काम आहे ना तर ते कधीच न संपणार आहे असं मला तरी वाटतंय. म्हणजे तुम्ही दिवसातून किती वेळा भांडी घासा पण ती नंतर लगेच पडतात. पडतात म्हणजे पडतात. त्याच्यामुळे मग जास्त काही लोड घ्यायचा नाही. आपल्या दिवसातून 2-3 वेळा घासायचे. एकदा झाडं भरून घासली की मग ठीक आहे. किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळी अक्षयदादा आले होते. गावाकडनं गाडी आली होती कोणाची तरी आणि काही आंबे वगैरे घेऊन अक्षयदादा आला होता संध्याकाळच्या वेळी घरी आणि अक्षयदादा नेहमी येताना यांच्यासाठी काही ना काही खायला आणतो म्हणजे आणतोच आणि त्यांना सवय लागली अक्षयदादा घरी येणार म्हणजे काहीतरी खायला घेऊन येणार. त्यांना जर नाही आणलं तर दोघीच्या दोघी खूप दंगा करतात. म्हणजे दुसऱ्या कुणालाच इतका त्रास देत नाहीत त्या खाण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी. पण अक्षयला खूप त्रास देतात त्या माहित नाही का. म्हणजे ती सवय पण त्यांना अक्षयनेच लावली कारण अक्षय जेव्हा घरी पण राहायचे ना तेव्हा ऑफिसमधून येताना दररोज काही ना काही घेऊन यायचे. त्यांना म्हटलं ना नका आणत जाऊ तरी पण आणून ते कुठेतरी ठेवतील कपाटात वगैरे पण घेऊन येणार म्हणजे येणार. तर आणि माझ्या शिवण्याला मँगो खूप आवडतात म्हणून मी तिला सांगत होती की बाबू तुला मँगो दिलेत बघ. हे घरच्या झाडाचे आंबे आहेत आणि खरंच खूप छान आणि टेस्टी म्हणजे वासच त्यांचा इतका मस्त घमघमाट येत होता ना काही विचारू नका. आता अधिक महिना म्हणून अनारशी वगैरे गावावरनं पाठवली होती आणि बाकीचे अक्षरदादाचे धुवायचे कपडे होते जे की मशीनला लावायचे होते आणि दादा मस्त धुवायचे कपडे सुद्धा घड्या करून वगैरे घेऊन आला होता. सर्वज्ञाचं म्हणणं होतं की मला अजून खाऊ पाहिजे मला मायो नको म्हणजे तिला मँगो म्हणता येत नाही म्हणून ती मायो म्हणते. त्याच्यानंतर मग अक्षयदादाला म्हटलं बसा मी चहा वगैरे केला. आम्ही मस्त निवांत थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि अक्षयदादा आल्यानंतर एकदा चहा किंवा कॉफी होते म्हणजे होतेच. म्हणजे मला त्याच्यानंतर बाबा आणि अक्षय छान मस्त गप्पा मारत बसले होते आणि हिचं म्हणणं होतं की पुन्हा अनारसे दिले तर लगेच बाबांना खायला दिली पाहिजे. डिश मध्ये भरली मध्येच ती सांडली ती घेऊन निघाली होती म्हणजे तिला पण खूप आनंद झाला तिला आवडतात आणि थोडीशी कडक झाली होती त्याच्यामुळे तिनं काही खाल्ली नाहीयेत. आणि न खाण्याचं कारण पण काय होतं की दीदी घरी नव्हती त्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचं कुठल्या खाण्यापिण्याकडे कुठल्याच गोष्टीकडे अजिबात लक्ष नव्हतं. यांची कुठली गंभीर विषयावर चर्चा चालू होती काय माहिती मी आपली माझ्या कामात होते आणि भेटले ना की यांच्या अशा गप्पा रंगतात ना की हे असे काही खूप दिवसातून भेटलेत म्हणजे कुठलं जुनं पानं काही उचकत बोचकत काढत बसतील काय सांगता येत नाही. त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. मग माझं चहा पाणी वगैरे झालं आणि मी लगेच स्वयंपाकाला पण लागले कारण स्वयंपाक करायचं म्हटलं की वेळ लागणार होता. आता मामा मामी पण आले होते तर हे बघा म्हणजे इतके दमले होते हे फिरून हे गेलेले जाताना ओला उबेर करून कारण मामानं गाडी आणली नव्हती आणि बसने फिरायला काही त्यांना नको वाटत होतं. मग त्याच्यानंतर त्यांना जायचं होतं ट्रेन होती हडपसरला जायचं होतं आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं निवांत बसून जेवण केलं आणि जेवल्यानंतर मग ते निघणार होते आणि त्यांना ट्रेन हडपसरमधून होती स्टेशनवरनं नव्हती त्याच्यामुळं आणि बाबा सुद्धा खाली मिटिंगला गेले होते नेमकं जेवणाच्या वेळी आले आणि कधीतरीच असं म्हणजे ते पुण्याला येतात त्यांचं काही काम वगैरे असेल तर माहित नाही आता कधी त्यांचा जळगावचा प्रोजेक्ट संपतोय आणि कधी ते कायमचे पुण्यात येतात कारण त्यांचं पण घर आहे तळेगावला पुण्यात स्वतःचा फ्लॅट वगैरे पण जसं घर घेतलंय तसा तो पुण्यामध्येच नाहीये असा बाहेरच आहे. त्याच्यामुळे मग आता त्याचं त्या साईट वर्क असल्यामुळे तो सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्यामुळे तो बाहेरच असतो. जेवण केलं मामा मामी गेले जातानाचा काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही कारण सर्वजण खूप रडत होती म्हणून. आणि हा बघा पौर्णिमेचा चंद्र खरंच खूप छान वाटत होतं खाली मस्त हवा सुटली होती. मग ती रडत होती म्हणून जेवण वगैरे झालं सगळं आवरल्यानंतर मी या दोघींना खाली घेऊन गेले. तसं तर दररोजच समोर जातो आम्ही बघायचं थोडा वेळ समोर. खाली घेऊन यांना. 1 2 3 लेट्स गो. पळा 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 सर्व दीदी गेली पळ. हा दीदी रिटर्न यायचं तिथून बस. बाबू चल माघारी रिटर्न चला 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 चला. लेट्स गो चला लेट्स गो. हा हा बाबू जिंकला हा दीदी पण जिंकली. हा हा बसा चला. दीदी बस बसा की. हा ती लंगडी येत नाही पडेल ती नीट बस. हा दीदी असं नाही सर्वांना बसेल तिथं परत फिरसे एकदा मी नाही तर चला दीदीच्या पलीकडे बस. हा 1 2 3 लेट्स गो. चला 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 बाबू येत आला.